नवला देवी चांग चांग भलं राखण्यासाठी आज आपण चिकन वडेचा बेत केलेला आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आज आमच्याकडे राखण होती. राखणेला कसा गावठी कोंबडीचा वापर केला जातो, तर इथे ना मी गावठी कोंबडीचं चिकन घेतलेलं आहे. बाकीचं ठेवून दिलेलं आहे. इथं वजनी म्हणाल तर 750 ग्राम चिकन आहे. आता हे चिकन आपण फोडणीला देणार आहोत. मी टोपामध्ये आहे ना 4 पळी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यावर 4 पाकळ्या लसणाच्या ठेचून घालायच्या. हे गावठी चिकन आहे. लसूण चांगला गुलाबी रंगावर आला की एक मध्यम आकाराचा कांदा तेलावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कांदा पण चांगला गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा. कांदा गुलाबी झाला की त्यावर चिमूटभर हळद टाकायची आणि त्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता आपण धुवून घेतलेलं चिकन आहे ना, हे चिकन या तेलावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि चिकन व्यवस्थित असं ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे गावठी कोंबडीचं चिकन आहे. ह्याला शिजायला ना थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून सुरुवातीला ह्याला तेलावर व्यवस्थित असं आपण फ्राय करून घेणार आहोत. आता चिकन व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि रंग येण्यासाठी मी यात 1 चमचा काश्मीरी लाल तिखट मसाला वापरत आहे. तुमच्या घरात जो कोणता मसाला असेल ना तो वापरला तरीसुद्धा चालेल, पण काश्मीरी लाल तिखटने आहे ना खूप छान असा रंग येतो, म्हणून मी इथे काश्मीरी लाल तिखट मसाला वापरलेला आहे. आणि आता त्यावर झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवायचं आहे. आपल्याला आहे ना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण चिकन शिजताना जर थंड पाण्याचा वापर केला तर चिकन निब्बर होतं, व्यवस्थित शिजलं जात नाही. म्हणून झाकणातलं गरम पाणी आपण या चिकनमध्ये टाकणार आहोत. हे बघा, मी झाकणातलं हे गरम गरम पाणी चिकनमध्ये टाकून घेत आहे. मम्मी, असं किती वेळा करायचं? आपल्याला जेवढा चिकनचा रस्सा करायचा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपण ठरवू शकतो. त्यामुळं 4 ते 5 वेळा हे झाकणातलं पाणी गरम गरम या चिकनमध्ये आपण टाकणार आहोत. म्हणजे चिकनचा रस्सा घट्ट किंवा पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. चिकन शिजायला कमीत कमी अर्धा तास लागतो, कारण गावठी कोंबडी आहे. गावठी कोंबडी शिजायला वेळ लागतो, त्यामुळं अर्धा तास हे चिकन आपण व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत. इथे आपलं गावठी चिकन शिजतंय, तोपर्यंत आपण त्या साईडला मसाल्याची तयारी करूया. मम्मी सांग. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम होते ना तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, मी हा जो मसाला बनवून घेतला आहे ना, यासाठी मी काय काय वापरला आहे. 3 कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहे. अर्धी वाटी सुक्कं खोबरं चुलीतच भाजून घेतलेलं आहे. 1 टमॅटो, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर न भाजता घेतलेली आहे आणि मिक्सरमधून असं वाटण करून घेतलेलं आहे. हे वाटण आता आपल्याला या कढईमध्ये फ्राय करायचं आहे. इथे मी 4 पळी तेल टाकून घेत आहे. तेल चांगलं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मम्मी तुम्हाला पुढची प्रक्रिया सांगेन. आता आपण ह्याच्यात 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. आलं लसूणचा आहे ना जो कच्चापणा आहे तो दूर व्हायला पाहिजे. व्यवस्थित असं त्याला आपण तेलावर फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याच्यात घरगुती लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. आणि इथे मम्मीने चिकनचा गरम मसाला आणि किचन किंग गरम मसाला हे दोन्ही मसाले टाकून घेतलेले आहेत. कारण हे दोन्ही मसाले वापरल्यामुळे आपल्या चिकनच्या रस्स्याला खूप भन्नाट अशी चव येते, म्हणून हे दोन्ही गरम मसाले मी वापरलेले आहे. व्यवस्थित त्यांना तेलावर फ्राय करून झालं की आपण वाटून घेतलेला
हे वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. इथे आपला मसाला पण चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे. आता आपण त्यावर पाणी टाकून घ्यायचं. गरम पाण्याचाच वापर करायचा मैत्रिणींनो, थंड पाणी अजिबात वापरू नका. आता हा मसाला आपलं जे बाजूला चिकन शिजत आहे ना, त्यामध्ये आपण हा टाकून घेणार आहोत. कारण चिकन पण व्यवस्थित असं आपलं शिजून झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हा चिकनचा मसाला टाकून घ्यायचा आहे. आपल्याला किती रस्सा हवा आहे ना, त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकून त्याला शिजवून घ्यायचं. इथे आपलं चिकनचा रस्सा बनून तयार झालेला आहे. आता आपण वडे करणार आहोत. गावठी कोंबडीबरोबर चिकन वडे खायला खूप भन्नाट असे लागतात आणि आमच्याकडे राखणेला आहे ना चिकन वड्याचाच बेत असतो. तुमच्याकडे काय असतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आपण वड्याचं पीठ बनवून घेणार आहोत. आपल्याला किती वडे करायचे आहे ना त्यानुसार वड्याचं पीठ घ्यायचं. वड्याचं पीठ आहे ना असं जाडं भरडं पाहिजे मैत्रिणींनो. बघा मी जवळून दाखवते, असं जाडं भरडं पीठ पाहिजे. त्यासाठी आहे ना मी टोपात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी चांगलं गरम झालं की त्यात चवीनुसार मीठ, थोडासा गुळाचा खडा आणि एक कांदा बारीक किसून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हे गरम गरम पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि हे उकळतं पाणी आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला घाई असेल, अगदी झटकेपट वडे टम्म फुगवायचे असतील तर त्यामध्ये थोडासा सोड्याचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो. आता हे गरम गरम पाणी मी ह्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या मदतीने पूर्ण पीठ मिक्स करून घेत आहे. आणि आता उरलेलं पाणीसुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि वर झाकण ठेवून एक 10 मिनटं पीठ असंच वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे, त्यामुळे पीठ व्यवस्थित असं आपण मळून घ्यायचं. या पिठामधून छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि हातावर मळून व्यवस्थित घ्यायचा. त्याची किनार फाटली नाही ना तर समजायचं पीठ अगदी योग्य मळून झालेलं आहे. आता मी इथे एक दुधाची पिशवी घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि सुरुवातीला आपण जो छोटासा गोळा घेतलेला आहे हा गोळा यावर टाकून व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे. हे बघा व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवत आहे ना त्याप्रमाणे थापून घ्यायचा. नवलादेवी चांग चांग भलं. आणि हा वडा आपण तेलात सोडणार आहोत. वडा बघा कसा टम्म फुगून येईल आता. पहिला वडा हा अग्निदेवाचा. आता मम्मी इथं दुसरा वडा करून दाखवत आहे. हा पण वडा आता बघा कसा टम्म फुगणार आहे. यासाठी आहे ना मैत्रिणींनो आपल्याला पीठ चांगलं मुरवावं लागतं. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं वड्याचं पीठ चांगलं 2 तास मुरवत ठेवायचं, जेणेकरून आपले वडे चांगले टमटमीत फुगले जातात. हे बघा आता वडा बघा कसा टम्म फुगेल. वडा टाकल्यावर सुरुवातीला झारा लावायचा नाही, तो स्वतःहून फुगून आला की आपला वडा अजिबात तेलकट होत नाही. सारखा झाऱ्याने उलटपालट जर केलं तर वडा तेलकट होतो. अशाच प्रकारे मी सर्व वडे करून घेते. मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचं गावठी चिकन वड्याचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.